हॅलो एव्हरीवन. बरेच दिवस झाले मार्केट ना असं दणादण पडते. 2 दिवसात ऑलमोस्ट 700-800 पॉइंट्स पडले आणि सायकोलॉजिकली इट इज एमिनंट की प्रत्येकाला असं वाटेल की काय केलं पाहिजे. सेल करायचा पोर्टफोलिओ, खाली परत बाय करायचा, SIP स्टॉपअप करायचा का, लमसम आहे तर लमसमसाठी वेळ आहे काही, की अजून थोडंसं मार्केट खाली यायची वाट बघायची. या सगळ्यासाठी मी काही लाईव्ह डेटा तुमच्या समोर आणणार आहे आणि त्या लाईव्ह डेटाने आय होप जास्तीत जास्त लोकांना कन्व्हिक्शन वाढेल याचा मी प्रयत्न करेन. गेले 2-3 दिवस जसं मार्केट्स पडतंय, मार्केट्स रिॲक्ट करते, मी जास्तीत जास्त डेटावर काम करायचा प्रयत्न करतोय. तोच डेटा मी रील्स मधून पण तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आय एम व्हेरी कॉन्फिडंट बाउन्स बॅक जेव्हा होईल, ट्रस्ट मी, निफ्टी मॅसिव्ह गेन्स करेल. बाउन्स बॅक कधी होईल हे सांगता येत नसतं, पण ज्या प्रकारे काही वर्षात महिन्यात कन्सॉलिडेशन झालंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट डज नॉट लाईक अनसर्टन्टी. इतके दिवस मार्केट जे घुटमळत होतं ना, खालीवर खालीवर साईडवेज, दॅट इज बिकॉज मार्केटला माहिती होतं की वॉर होणार आहे. वॉर झालीये म्हणजे सर्टन्टी झालीये. जेव्हा सर्टन्टी होते त्यावेळेला मार्केट नेहमी बॉटम करतं. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला कोविड येणार होणार असे ज्या वेळेला होतं त्याला मार्केट पडत होतं. बट द डे ज्या वेळेला कर्फ्यू लागला, जेव्हा सगळं वर्ल्ड स्टॉप झालं, त्या दिवशी मार्केटने बॉटम केला आणि तिथून 7,500 वरनं निफ्टी 18,000 झाली. त्यामुळे मी नेहमी सांगेन की यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स अँड यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. ज्या ज्या वेळेला मी सांगायचा प्रयत्न करतो की मार्केट वळू शकतं, इट इज नॉट अबाउट टायमिंग द मार्केट, बट इट इज अबाउट स्पेंडिंग टाइम इन द मार्केट्स. बरेच लोक घाबरतील, आता करू की नको, थोडं मार्केट वळू दे की अजून खाली येऊ दे. ही लोक कधीच इन्व्हेस्ट करू शकणार नाही. ट्रस्ट मी ऑन दिस. आपण कमेंट सेक्शन ऑफ करूया. गेल्या काही वर्षात मी एवढा डेटावर काम केलंय की मलाच कन्व्हिक्शन अजून निफ्टीवर किंवा म्युच्युअल फंड्सवर खूप वाढत चाललंय. मी कधीही कुठली गोष्ट जेव्हा रेकमेंड करतो कुठल्याही क्लायंटला किंवा कोणालाही, तेव्हा इट इज ऑलवेज बॅक्ड बाय प्रॉपर रिसर्च. मला वाटलं किंवा मला कोणी सांगितलं आणि त्यामुळे मी कुठला पोर्टफोलिओ डिझाईन केला असं कधीच होत नाही. इट इज ऑलवेज बॅक्ड बाय रिसर्च. तुम्ही माझे गेले काही रील्स पण बघत असाल की मी केवढा नवीन नवीन डेटा घेऊन येतोय. जेवढा डेटा बघायचा प्रयत्न करतो ना, तेवढं कन्व्हिक्शन माझं मार्केटवर वाढत चाललंय. सो पुढच्या अर्धा पाऊण तासात पण मी अजून काही डेटा दाखवणार आहे की कसं स्टॅग्नेशन मार्केट्स किंवा वॉर लाईक इव्हेंट्स नंतर मार्केटने कसं रिॲक्ट केलंय आणि कसं तुम्ही आत्ता जर इन्व्हेस्टेड राहिलात किंवा तुम्ही आत्ता लमसम अमाऊंट असेल, लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट केली तर हाऊ इट इज बेनिफिशियल हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो बिल्डिंग कन्व्हिक्शन फॉर लॉंग टर्म वेल्थ, टॉपिकचं नावच मी दिलंय, बिल्डिंग कन्व्हिक्शन फॉर लॉंग टर्म वेल्थ. वाय टुडेज स्टॅग्नेशन सेट्स द स्टेज फॉर टुमॉरोज गेन. ज्या ज्या वेळेला मार्केटने असं थोडंसं रिट्रॅक्ट केलंय, म्हणजे नेगेटिव्ह झालंय किंवा कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेले आणि त्यानंतर जेव्हा निफ्टीने रिटर्न्स दिलाय, ट्रस्ट मी, लोकांचे पोर्टफोलिओ झपाझप वाढले. 2016 ते 2020 प्री कोविड हा फेज पण मिड आणि स्मॉल कॅपसाठी फार भयानक होता. पण त्यानंतर ज्याला मार्केट कोविड नंतर गेन्स आले, मिड आणि स्मॉल कॅपने एक्सप्लोजिव्ह मुवमेंट दिली, त्यावेळेला लोकांचे 6-7 वर्षाचे CAGR एवढे जबरदस्त झाले की एवढा फॉल येऊनही दे आर स्टील ॲट 17-18%. अँड दॅट इज व्हॉट स्पेंडिंग टाइम इन द मार्केट्स इज ऑल अबाउट. गेल्या 20 वर्षाचा डेटा अनालाइज केलाय. 20 वर्षामध्ये 13 वेळेला स्टॅग्नेशन पिरियड आलेला आणि स्टॅग्नेशन पिरियड नंतर पॉझिटिव्ह रिटर्न्स खूप जबरदस्त आले, म्हणजे निफ्टीने खूप जबरदस्त रिटर्न दिले. आता गेल्या 18 महिन्याचा रिटर्न हा मार्केटचा 0.34% आहे. म्हणजे गेल्या 18 महिन्यात ऑलमोस्ट मार्केटने काहीच रिटर्न दिलेलं नाही. ऍव्हरेज 3 इयर रिटर्न पोस्ट स्टॅग्नेशन इज 72%.
ॲव्हरेज 3 year रिटर्न पोस्ट स्टॅग्नेशन इज 72%. मार्केट इथून 50% जर वर गेलं तर 40,000 होईल. मी तर म्हणतो 20-30% जरी गेलं, 20% जरी गेलं तरी वी आर टॉकिंग ऑफ 30,000 निफ्टी. सी याचा अर्थ असा नाही की आय एम ट्राईंग टू टाइम द बॉटम. मी तुम्हाला काही सिनेरिओज दाखवतोय जेणेकरून एक मी बघितलंय स्टॉक मार्केटमध्ये हिस्ट्री ऑलवेज रिपीट्स इटसेल्फ. फक्त काय आपण त्यातनं शिकत नाही, आपण त्यातनं क्यूज घेत नाही. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की मार्केट खाली आलं ना की मी खूप इन्व्हेस्ट करणार आहे, पण मार्केट ज्याला ऑपॉर्च्युनिटी देतं ते आपण काय विचार करतो, अजून मार्केट खाली होऊ दे रे, दिस इज नॉट राईट ऑपॉर्च्युनिटी, लेट्स वेट. आणि मार्केट तिथून परत वर जातं आणि आपली ऑपॉर्च्युनिटी मिस होते. मी 2010ला मार्केट्समध्ये आलो, निफ्टी ट्रॅक करायला लागलो. ते 2016 पर्यंत मी नुसतं निफ्टी टाइम करायच्या मागे होतो. आय डिडंट स्पेंड टाइम इन द मार्केट्स. मला असं वाटायचं की मार्केट वर गेलं की पोर्टफोलिओ विकून बसा, मार्केट खाली आलं की रिटर्न इन्व्हेस्ट करा. आणि मी या पहिल्या 6 वर्षात खरं सांगू तर काहीच वेल्थ नाही निर्माण केली. 2016 पासून ज्या वेळेला म्युच्युअल फंड्समध्ये एक स्ट्रॅटेजिकली मी इन्व्हेस्टेड राहिलोय, आज 2026 ऑलमोस्ट 10 वर्ष व्हायला आली आहे. माझे रिटर्न्स, माझा पोर्टफोलिओ हॅज सीन सिग्निफिकंट राईज. आणि म्हणून या कन्व्हिक्शनने मी तुम्हाला सांगतो की इफ आय कॅन डू इट, यू कॅन ऑल्सो डू इट. पण हे सगळं झालं कशामुळे माहितीये की मी अभ्यास करतो, डेटावर खूप काम करतो. दॅट डेटा इज गिव्हिंग मी दॅट कन्व्हिक्शन. सो व्हॉट आपण आज कव्हर काय करणार आहोत, निफ्टीज कन्सॉलिडेशन, कारण स्टॅग्नेशन 18 महिन्याचा ऑलमोस्ट 0 रिटर्न आहे. ऑगस्ट 2024 पासून ते आतापर्यंत रिटर्न ऑलमोस्ट 0 आहे. हिस्टॉरिकल पॅटर्न आफ्टर स्टॅग्नेशन, म्हणजे नॉर्मली स्टॅग्नेशन नंतर काय मार्केटने रिटर्न दिलेत. 12 ते 36 महिने म्हणजे 1 ते 3 वर्षाचा रिटर्न काय आहे मार्केटचा ते आपण बघणार आहोत. निफ्टी ड्युरिंग वॉर अँड जिओपॉलिटिकल क्रायसिस आणि कॅटेगरी वाईज रिटर्न्स, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, विच कॅटेगरीज डिलिव्हर्ड व्हॉट अक्रॉस मार्केट सायकल्स. माझं बरेच लोकांना कळत नाही की कधी काय इन्व्हेस्ट केलं पाहिजे. ज्याला मार्केट हायला होतं 2022-23ला, तेव्हा आम्ही सगळ्यात जास्त ॲलोकेशन मल्टी ॲसेट फंड्स आणि हायब्रिड फंड्समध्ये केलं. मिड आणि स्मॉल कॅपमध्ये आम्ही SIPs करत होतो, पण कॉन्सन्ट्रेशन तेवढं नव्हतं. या गेल्या 2-3 वर्षात मल्टी ॲसेट फंड्सने फेनॉमिनल रॅली दिली. हायब्रिड फंड्सने पोर्टफोलिओ तग धरून ठेवले, पडले नाहीत. पण ज्यांनी मिड स्मॉल कॅप मध्ये हेवी एक्सपोजर घेतलं त्यांचे खूप वांदे झाले. माझ्याकडे असे बरेच क्लायंट्स होते की ज्यांचं म्हणणं होतं की राहुल, मी 5-10 वर्ष मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्येच इन्व्हेस्ट करणार आहे, काहीच टेन्शन नाही, आय एम नॉट वरीड अबाउट रिटर्न्स. आता जेव्हा मार्केट पडतंय, दे आर टू मच वरीड अबाउट रिटर्न्स. लक्षात घ्या, ज्या वेळेला मी कधीही तुम्हाला सांगतो की डायव्हर्सिफिकेशन, ऍसेट अलोकेशन इज इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू ट्रस्ट युअर ऍडवायझर, यू हॅव टू ट्रस्ट युअर डिस्ट्रीब्युटर. काय होतं की आम्ही अनेक सायकल्स बघितलेले आहेत, आम्ही अनेक क्लायंट्सना हँडल केले. वी एक्झॅक्टली नो कुठल्या क्लायंटला काय दिलं पाहिजे. द केस फॉर लॉंग टर्म कन्व्हिक्शन मला पाहिजे. माझ्या इन्स्टा लाईव्ह बघणारी प्रत्येक व्यक्ती 5-5, 10-10, 15-15 करोडचे पोर्टफोलिओज बघतील. एक लक्षात घ्या, खूप मध्यमवर्गीय कुटुंबामधनं मी आलेला व्यक्ती आहे. 1 करोडचं स्वप्न बघितलेला व्यक्ती आज 4 करोडच्या पोर्टफोलिओवर आहे. माझं स्वप्न 100 करोडचं आहे. बिकॉज कन्व्हिक्शन मॅटर्स. कन्व्हिक्शन कुठून आलं? डेटावरनं आलं. डेटावर अभ्यास करून करून लक्षात आलं की म्युच्युअल फंड्स हे चांगले वेल्थ बनवू शकतात. फक्त वेळ देणं गरजेचं आहे, ऍसेट अलोकेशन करणं खूप गरजेचं आहे. द करंट सेटअप. आता काय झालंय मार्केटमध्ये, निफ्टी हॅज डिलिव्हर्ड ऑलमोस्ट 0 रिटर्न्स ओव्हर द लास्ट 18 months. 0.34% रिटर्न आहे ऑलमोस्ट. इन्व्हेस्टर सेंटिमेंट इज व्हेरी कॉशियस. आता खूप लोक मला मेसेज, परवा माझ्याकडे माझ्याच एका ऑनबोर्डेड क्लायंटने मला न विचारता तिचा 3-3.5 लाखाचा पोर्टफोलिओ पूर्ण गोल्डमध्ये स्विच केला. का? कारण तिला कोणीतरी सांगितलं की गोल्ड खूप वाढणार आहे. दिस इज व्हेरी रॉंग.
पूर्ण डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ होता. पण एकच वर्ष झालेलं का 1 वर्ष पण नव्हतं झालं, रिटर्न्स नव्हते. रिटर्न्स चेस करण्यासाठी तिने पूर्ण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले. दिस इज व्हेरी रॉंग. व्हॅल्युएशन्स हॅव करेक्टेड. जे पीई रेशोज खूप वाढलेले ते आता पीई रेशोज एकदम मस्त अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनला येतात. लॉंग टर्म वेल्थ इज बॉर्न हिअर. Every prior 18 month stagnation was followed by a significant rally. मी प्रत्येक माझ्या रीलमध्ये सांगतोय, आरडाओरडा करून सांगतोय, बेंबीच्या देठापासून सांगतोय, दिस इज टाइम टू स्टे इन्व्हेस्टेड. तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे आहेत, FDs आहेत, लँड, रिअल इस्टेट विकून पैसे आलेत, दिस इज टाइम टू इन्व्हेस्ट इन इंडियन मार्केट्स. इंडियन मार्केट जेव्हा एक्सप्लोड होईल, ट्रस्ट मी, एवढे पैसे बनतील की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ ऑलवेज एव्हरी डॅम टाइम. हा एक डेटा मी काढलेला, आय गेस एडलवाइसच्या साईटमधनं काढलाय हा डेटा. स्टॅग्नेशन पिरियड्स येते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि हा करंट 14. जुलै 2001 पासनं म्हणजे 25 वर्षाचा डेटा आहे. 18 मंथ रिटर्न ऑलमोस्ट 2% होता निफ्टी. त्याच्यानंतर पहिल्या वर्षीचा रिटर्न 72%, 3 वर्षाचा रिटर्न 159%. दिस इज 159 ऍब्सोल्यूट रिटर्न, दिस इज नॉट CAGR. ऑगस्ट 1 ते जानेवारी 2003 परत बघू शकता, मायनस रिटर्न, नंतर 74, 188% रिटर्न. ऑक्टोबर 2001 0.65, नेक्स्ट 81%, 248%. लेटेस्ट बघायचं झालं 2014 पासनं तुम्ही बघू शकता रिटर्न्स, दिस इज नेगेटिव्ह. हे बघा, 18 महिन्याचा रिटर्न नेगेटिव्ह होता, पुढच्या 1 वर्षाचा रिटर्न पण नेगेटिव्ह होता, पण नंतर मार्केट 50% वाढलं. अगेन सी 24%, 47%, 27%, 48%. ऑलमोस्ट एव्हरी डॅम टाइम ज्या वेळेला मार्केटने 18 महिने स्टॅग्नेशन दिलंय, त्यानंतर मार्केटने जो रिटर्न दिलाय इट इज फेनॉमिनल. 20% जर इथून मार्केट वाढलं तरी वी आर टॉकिंग ऑफ 30,000 निफ्टी. 30% मार्केट वाढलं तर वी आर टॉकिंग ऑफ 32,000 निफ्टी. सी, बोलायला खूप इझी आहे की निफ्टीना ओव्हर अ पिरियड ऑफ 5 इयर्स 13 ते 14% CAGR देतो, पण त्या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर मार्केट पहिले 2-3 वर्ष रिटर्न नाही दिले तर त्यानंतरचे इन्व्हेस्टर सायकोलॉजी असते ती पूर्ण हलते. अँड वी टेंड टू रिडीम आवर पोर्टफोलिओज. रिअल इस्टेट घेतली जाते, लँड घेतली जाते. इफ यू स्टे इन्व्हेस्टेड, दिस इज हाऊ यू कॅन मेक मनी. 13 आउट ऑफ 13 इव्हेंट्स मध्ये नेक्स्ट 3 इयर्स मध्ये बघा रिटर्न्स काय आले, फक्त 1, 2 आणि 3 ठिकाणी मायनस आहे. दिस इज एप्रिल 2011 ते सप्टेंबर 2012. बाकी प्रत्येक ठिकाणी दिस इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. लक्षात घ्या, दिस इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. काय होईल 3 वर्षात नाही, 3.5 वर्षात जरी आपला पोर्टफोलिओ निफ्टी 30-40% वाढला तर आपली फेनॉमिनल रॅली होईल. पण रॅलीमध्ये इन्व्हेस्टर कधी पैसे बनवतो, मी आज पण एक रील बनवला. ला ज्या वेळेला मार्केट फॉल आला, 2020ला ज्या वेळेला मार्केट फॉल आला त्यावेळेला 2च प्रकारच्या लोकांनी पैसे बनवले. एक जे इन्व्हेस्टेड होते ते, आणि दुसरं ज्यांनी लमसम इन्व्हेस्टमेंट केले ड्युरिंग द फॉल. ही लोक प्रॉबब्ली 10% असतील, ही लोक 90% होती. माझ्याकडे त्यावेळेला 12-13 लाख रुपये होते. मी फक्त 4 का 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. मला पण असं वाटलं की समजा कारण त्याला बिझनेस खूप खाली आलेला, मंथली एक्सपेन्सेस कसे मॅनेज करायचे कळत नव्हते, म्हटलं आपल्याकडे इमर्जन्सी फंड असू दे.
म्हणून मी माझ्याकडे असलेले ते फक्त 30-40% इन्व्हेस्ट केले. बट माझा आधीचा जो पोर्टफोलिओ होता मी त्यातनं काहीच रिडीम केले नाही. माझ्या SIP चालू होत्या. इट वॉज गोइंग ऑन व्हेरी वेल. दॅट मेड मनी. माझ्याकडे पूर्ण क्लायंटेलमध्ये 1-2% पण लोकांनी नवीन पैसे त्यावेळेला त्या फॉलमध्ये इन्व्हेस्ट नाही केले. ज्याला गेला मी फोन करून विचारायचो की पैसे इन्व्हेस्ट कर. मला नाही राहुल, पैसे नाहीये, भीती वाटतेय. इन्व्हेस्टर सेंटिमेंट खराब असतं जेव्हा मार्केट खराब असतं. मार्केट जेव्हा रिटर्न द्यायला लागतं तेव्हा सेंटिमेंट पण चांगलं होतं. हे नेहमी लक्षात ठेवा. आता सेंटिमेंट खराब आहे, यू हॅव टू स्टे इन्व्हेस्टेड. और तुमच्याकडे लमसम असेल तर तुम्ही लमसम करा. FD असेल तर FD ब्रेक करा. You will make enormous amount of money in the next 5 years. The numbers speak clearly. Average 12-month return after stagnation is 33%. Average 36-month return is 72%. And stagnation periods with positive 12-month is almost. See, key insight. Investor who stayed invested through every 18-month stagnation were consistently rewarded. The current phase 0.34 return से mirrors this setups exactly. See, हे जे डेटा दाखवतोय मी, हा डेटा हिस्ट्री बरोबर एकदम सेम टू सेम मॅच होतोय. लक्षात घ्या, सेम टू सेम मॅच होतोय. आणि म्हणून मला असं वाटतं, मी गेले 2-3 दिवस आम्ही फक्त क्लायंट्सना कॉल करून सांगतोय की तुम्ही दिस इज टाइम टू इन्व्हेस्ट. मी ईमेल्स करतोय, मेसेजेस करतोय की दिस इज टाइम टू इन्व्हेस्ट. आज आमच्याकडे साधारण 2.5-3 करोडची लमसम इन्व्हेस्टमेंट झाली आहे. ऑलमोस्ट 4-5 लाखाची नवीन SIP झाली आहे. का लोक टॉपअप करतायत SIPs, लोक FDs ब्रेक करतायत, लमसम टाकायचा प्रयत्न करतायत. दिस इज टाइम टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. यू विल मेक लॉट ऑफ मनी. दुसरी गोष्ट, आता काय झालंय की वॉर आली आहे आणि स्टॅग्नेशन पिरियड हँड इन हँड गेलाय. आता वॉर आल्यामुळे लोकांना अजून भीती वाटते की वॉर नंतर काय होऊ शकतं. म्हणून मी वॉरचे पण डेटा काढला. 1, 2, 3, 4, 5, 6. पहिला कारगिल वॉर, ड्युरिंग द वॉर 10% ड्रॉप झाला आणि त्यानंतर 1 year रिटर्न, 3 year रिटर्न. 9/11 15% ड्रॉप झाला, 3 महिने रिकव्हरी झाली, मार्केट 30% वाढलं, पुढच्या 3 वर्षात 210% वाढलं, म्हणजे 3 times झालं. इराक वॉर 20%, रिकव्हरी टाइम 6 months. अगेन बघा तुम्ही. इंडिया पाक सर्जिकल स्ट्राईक 3% मार्केट पडलेलं, त्यानंतर 25% वाढलं, 3 वर्षाने 40% वाढलं. रशिया युक्रेन वॉर 12% वाढलेलं मार्केट, त्यानंतर ऑलमोस्ट 5%, त्यानंतर मार्केट वाढलं. आता हे ऑन गोईंग आहे. इथून साधारण आतापर्यंत रिटर्न काहीच नाही, ऑलमोस्ट 0 आहे. मला पाहिजे ज्या वेळेला मार्केट स्टॅग्नेशन पिरियड असतं त्यावेळेला तुम्हाला जे असं वाटतं की जर मी कोविडच्या वेळेला इन्व्हेस्ट केले असते, तर एक काय म्हणतात, एक मेंटॅलिटी करा की अशा फेजमध्ये मी इन्व्हेस्ट करीन. अशा फेजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले, ट्रस्ट मी, मार्केट एवढं रिवॉर्ड करेल तुम्हाला की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट काय म्हणतात ना डेटा, की जिथे तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर कन्व्हिक्शन येईल. कॅटेगरी वाईज रिटर्न, मी नुसतं निफ्टीच नाही तर कॅटेगरी वाईज पण रिटर्न काढलं. लार्ज कॅप ॲव्हरेज रिटर्न, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप, सेक्टरल. मी सेक्टरल फंड, IT फार्मा, पण मी हे तुम्हाला घ्यायला नाही सांगणार. ऑलवेज गो फॉर डायव्हर्सिफाईड फंड्स, बेस्ट असतं. कारण सेक्टरल फंड्स कोणी घ्यावे, ज्यांच्याकडे ऍडवायझर आहे, ज्यांच्याकडे असा कोणी सल्लागार आहे की जो तुम्हाला सल्ला देऊ शकेल. विदाउट आर्थिक सल्लागार कृपया करून सेक्टरल फंड्स घेऊ नका. दे आर व्हेरी 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 रिस्की. सो नॉर्मली मी नेहमी सांगतो की यू शुड हॅव अ कॉम्बिनेशन ऑफ मिड, स्मॉल, फ्लेक्झी. लार्ज कॅप तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता. तुम्ही हायब्रिड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही मल्टी ऍसेट मध्ये करू शकता, आणि तुम्ही काही ग्लोबल फंड्स मध्ये पण करू शकता.
तुमच्यावर आहे. पण मी नेहमी म्हणतो इट इज ऑलवेज बेटर टू हॅव अन ऍडवायझर इन प्लेस. एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जा. काय होतं ना, प्रॉब्ली तुम्हाला आज असं वाटतंय की तुम्हाला डिस्ट्रीब्युटरची गरज नाहीये, पण असे बरेच सिच्युएशन्स येतील जिथे तुम्हाला फायनान्ससाठी एक गायडन्स लागेल, आणि त्या फायनान्सच्या गायडन्ससाठी तुम्हाला एक कोचची गरज आहे, एक मेंटॉरची गरज आहे, अँड दॅट मेंटॉर कॅन बी युअर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. काही डाऊट्स आहेत? मी कमेंट सेक्शन ऑन करतो. किंवा मी कमेंट सेक्शनच ऑन नाही केला. आय होप मी आतापर्यंत जे काही बोललोय ते तुम्हाला कळतंय. काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा. 2 मिनिटं मी डाऊट्स घेतो, बाकी पुढे जातो. परफेक्ट. मला काही जणांचं खूप आवडतं. तर माझे एक संतोष मोरे क्लायंट आहेत, हे दर महिन्याला थोडं 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 लमसम ऍडअप टॉपअप करत चाललेत विदाउट एनी हेसिटेशन. जसं जसं ऍडिशनल कॅपिटल येते तसं तसं ते आम्हाला कॉल करताय आणि इन्व्हेस्ट करताय. बल्क बाईंग गोल्ड अँड सिल्वर ॲट करंट मार्केट प्राइस नॉट ॲट ऑल ॲडवायझेबल. हर्षद, कॅन वी यूज इमर्जन्सी फंड टू इन्व्हेस्ट नाव? बिलकुल नाही. स्टॉक मध्ये पैसे काढून असू दे. स्टॉक मधले पैसे मी बरेच लोकांना सांगतोय की रिडीम करून तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये करा, कारण स्टॉक इन्व्हेस्टमेंट हे रिटेलर्सचं कामच नाहीये. आज किती % ऍड करावं? सिंपल माझं म्हणणं आहे, तुमच्याकडे 100 रुपये असतील तर 30-35 रुपये तुम्ही आज ऍड करा. 50% केले तरी चालतील, 100% केले तरी चालतील. मी लास्ट वीकलाच माझ्याकडे जेवढी लमसम होते मी 1 स्टॉक इन्व्हेस्ट करून मोकळा झालोय. वेअर वी नीड टू इन्व्हेस्ट इन SIP. जोसेफ साळपे, तुम्ही एक्झिस्टिंग फंड्स मध्ये करू शकता, किंवा तुम्हाला जर थोडंसं कमी रिस्क हवे असेल तर हायब्रिड फंड्स मध्ये पण करू शकता. बेटर टू कन्सल्ट युअर ॲडवायझर किंवा डिस्ट्रीब्युटर सगळ्यात बेस्ट आहे मला असं वाटतं. पण इक्विटी फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करणं आता चांगलं आहे. कारण आता काय होतं की तुम्ही समजा इक्विटी फंड्स मध्ये केले आणि समजा मार्केट इथून टर्न झालं तर इट इज ऑलवेज इक्विटी फंड्स फार फास्ट टर्न होतील. ओके, परफेक्ट. लेट्स स्टार्ट. आत्ताच्या घडीला गोल्ड अँड सिल्वर घेणं खूप रिस्की आहे. एक तर वॉर चाललाय आणि अनसर्टन टाइम्स त्यात रॅली झालेली आहे. मला असं वाटतं खूप रिस्की आहे. आता गोल्ड सिल्वर मध्ये नका इन्व्हेस्ट करू. SIP चालू असतील तर ठीक आहे, पण लमसम शॉर्ट टर्म प्रॉफिटसाठी तुम्ही करणार असाल तर बिलकुल नाही केलं पाहिजे. डोंट डू इट. येस, कॅटेगरी वाईज रिटर्न्स अक्रॉस मार्केट सायकल. 2003, 2008, 2009 बेअर मार्केट, मग रिकव्हरी मार्केट, कन्सॉलिडेशन, बुलरन, करेक्शन, रिकव्हरी, करंट फेज. काय मस्त अनालाइज केलेलं आहे. सो पहिली बुलरन आली 2003-2008 ला, मग त्यानंतर बेअर मार्केट आलं. बेअर मार्केटमध्ये बुलरन मध्ये ही 2003-2008 होती. ती अशी म्हटली जाते की आतापर्यंतची निफ्टीच्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट बुलरन होती. 900% त्यावेळेला स्मॉल कॅप वाढलेले, म्हणजे 10x झालेले स्मॉल कॅप 5 वर्षात. त्यानंतर ज्याला बेअर मार्केट नंतर रिकव्हरी फेज आली त्यावेळेला मिड कॅप 110% वाढले, स्मॉल कॅप 130% वाढले. मग एक लक्षात घ्या, हे नेहमी होत राहणार आहे. 1, 2, 3, 4, 1, 2, 3 आणि करंट फेज 4. कन्सल्टेशन फेज जी झाली आहे ती कन्सल्टेशन फेज विल बी ऑलवेज बी फॉलोड बाय अ मॅसिव्ह बुल रन. लक्षात ठेवा.
प्रत्येक बुलरन मध्ये 2014 ते 2018 मिड आणि स्मॉल थोड्या थोड्या फेज मध्ये मजबूत वाढलेत. करेक्शन आलं मग 2018 ते 2020 लार्ज कॅप 20% पडलं, स्मॉल कॅप 60, मिड कॅप 40%. पण ज्या वेळेला रिकव्हरी फेज आली त्या रिकव्हरी फेज मध्ये इक्विटी मार्केट्सने बवाल करून टाकला. करंट फेज आहे 2024-26. तुम्ही बघू शकता की लार्ज कॅप प्लस आहे पण मिड आणि स्मॉल कॅप मायनस आहे. ज्या वेळेला मिड आणि स्मॉल कॅप मायनस होतात, ज्या वेळेला मिड आणि स्मॉल कॅप मायनस होतात त्यानंतरची फेज बघा काय येते. एव्हरीवन विथ मी. मी एवढा डेटा का दाखवतोय कारण आय वॉन्ट एव्हरीवन टू बी फुल्ली इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड्स. असं हिचकिचू नका जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो त्यावेळेला. एकदम कॉन्फिडेंटली इन्व्हेस्ट करा. जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली इन्व्हेस्ट कराल ना, ट्रस्ट मी, रिटर्न्स पण तसेच तुम्हाला मिळतील. आणि मी वेन आय टॉक ऑफ रिटर्न, मी जेव्हा रिटर्न्स बद्दल बोलतो त्यावेळेला रिटर्न्स म्हणजे 12, 15, 20% नाही. रिटर्न्स म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ 1, 2, 5, 10 करोडचा व्हायला पाहिजे. सी, आजच्या घडीला 10 करोडचा पोर्टफोलिओ पुढच्या 10-15 वर्षात करणं इझी आहे. लक्षात ठेवा, फक्त तुमच्यात ती ताकद पाहिजे, तो जलवा पाहिजे, तो जोश पाहिजे, ते कन्व्हिक्शन पाहिजे. ते कन्व्हिक्शन मी आणण्याचा प्रयत्न करतोय. गेटिंग माय पॉइंट? द कॉस्ट ऑफ मिसिंग द बेस्ट डेज. मी एक नेहमी म्हणतो, स्पेंडिंग टाइम इन द मार्केट मेक्स यू मॅक्झिमम मनी. त्याचं हे उदाहरण आहे. द कॉस्ट ऑफ मिसिंग द बेस्ट डेज म्हणजे काय? जर कोणी 10 लाख रुपये निफ्टीमध्ये 20 वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केले असते आणि पैसे काही काढलेच नसते आतापर्यंत, तर 10 लाखाचे झाले असते 1,10,00,000. मी परत रिपीट करतो, 20 वर्षापूर्वी निफ्टी 50 मध्ये कोणी 10 लाख रुपये गुंतवले असते तर 10 लाखाचे आज झाले असते 1,10,00,000. पण काही इन्व्हेस्टर असे असतात जे थोडं मार्केट वर गेलं की रिडीम करतात पैसे, खाली आलं की इन्व्हेस्ट करतात. अँड इफ इन दिस 20 वर्ष तुम्ही फक्त ते बेस्ट 10 दिवस निफ्टीचे मिस केले असते तर तुमचे 1,10,00,000 नाही 60 लाख झाले असते. मी परत रिपीट करतो, बेस्ट म्हणजे डेज माहितीये ज्या वेळेला आय थिंक टॅरिफचा तो दिवस एक मिस, टॅरिफचं जे झालं की US टॅरिफ 18% करणार आहे, त्यावेळेला कसं मार्केट एकदम 300-400 पॉईंट ओपन झालं आणि त्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टेड नसता म्हणजे तो एक दिवस मिस झाला. असे 20 दिवसात तुम्ही 20 वर्षात तुम्ही समजा बेस्ट 10 दिवस मिस करता म्हणजे तुम्ही 50 लाखाचा लॉस करता. लोकांना असं वाटतं मी पैसे रिडीम करतो, खाली आलं की पैसे मी इन्व्हेस्ट करतो. नो वन मेक्स मनी लाईक दॅट. एवढं सोपं असतं तर मी तेच काम केलं असतं ना. माझा पोर्टफोलिओ वर गेला की विका, खाली आला की बाय करा. इट इज नॉट सो सिम्पल. फक्त देव माणूसच करू शकतो. इफ यू मिस 20 बेस्ट डेज तर जे 1,10,00,000 होणार आहेत ते तुमचे धावतील 38 लाख. CAGR बघा कुठे पडला. जोपर्यंत मला एक प्रश्न कन्सिस्टंटली कंटिन्युअसली क्लायंट विचारत असतात, म्युच्युअल फंड्स मधनं पैसे रिडीम कधी करायचे? पहिली गोष्ट, जर गोल अचीव झालाय आणि त्या गोलसाठी तुम्हाला पैसे लागणार आहेत तर रिडीम करा. दुसरी गोष्ट, पैसे लागणार नाहीयेत तर कधीही पैसे रिडीम करू नका. माझ्या एका क्लायंटने 2018 साली म्युच्युअल फंड्स मध्ये 2 करोड रुपये इन्व्हेस्ट केलेले. 2020 साली त्या 2 करोडचे झालेले 2,20,00,000. त्याने ते पैसे रिडीम केले आणि कोविड आला. कोविड नंतर मार्केट पडलं. त्याचं असं म्हणणं होतं, राहुल तू प्रेडिक्ट करू नाही शकला फॉल, मी प्रेडिक्ट करू शकलो. अजून मार्केट पडणार आहे. मार्केट पडलं ना की आपण इन्व्हेस्ट करू. त्या कालावधीमध्ये त्याला रिअल इस्टेटची ऑफर आली. त्याने ते 2.25 करोड इन्व्हेस्ट केले का रिअल इस्टेटमध्ये. 4 करोडचा फ्लॅट घेतला
आज फ्लॅटचंही पोझिशन नाही मिळाले, 2.25 करोडही गेले. ते 2 करोड 2018ला त्याने मी सांगितलेल्याप्रमाणे इन्व्हेस्ट केले होते, ते आजपर्यंत तो इन्व्हेस्टर राहिला असता कमीत कमी 7 ते 8 करोड झाले असते. तो क्लायंट जेव्हा जेव्हा मला भेटतो तेव्हा तेव्हा म्हणतो, राहुल टाइम करायला गेलो ना मार्केट, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली. कारण मी खरंच टाइम केलं मार्केट आणि मला वाटलं आपणच भगवान आहे, आपण प्रत्येक वेळेला टाइम करू शकतो. आणि त्याच्यात मी एक्साइटमेंट आणली आणि त्या एक्साइटमेंटमध्ये मी पूर्ण पोर्टफोलिओचा बँड वाजवला. त्याच्या अगेन्स्ट ज्या त्याने 2018ला त्याने 2 करोड इन्व्हेस्ट केले, त्या माझा पोर्टफोलिओ 10 लाखाचा होता, 10 का 20 लाखाचा होता. आज त्याचा पोर्टफोलिओ 50 लाखाचा आहे आणि माझा पोर्टफोलिओ 4 करोडचा आहे. स्पेंडिंग टाइम इन द मार्केट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी सारखं वारंवार सांगत असतो की मार्केट वर गेलं म्हणून एक्साइट होऊ नका, मार्केट खाली आलं म्हणून डिसअपॉइंट होऊ नका. मार्केटमध्ये कुठल्याही पोर्टफोलिओने फंडने रिटर्न नाही दिला म्हणून स्विच करायचा असं पण करू नका. माझ्याकडे एक ऍक्सिसचा एक ELSS फंड आहे, 2016ला घेतलेला, माय फर्स्ट इन्व्हेस्टमेंट. 2019-20 पर्यंत फॅन्टॅस्टिक रिटर्न देत होता. आज ऑलमोस्ट 10 वर्षाचा CAGR 9.5-10%. इंडस्ट्री स्टँडर्ड्स प्रमाणे खूप खराब आहे, पण मी अजूनही पोर्टफोलिओमध्ये तो स्विच नाही केलाय दुसऱ्या फंडमध्ये. माझं म्हणणं आहे इट्स ओके, कम्प्लीट पोर्टफोलिओ मला 14-14.5% CAGR देतो ना, हॅप्पी. प्रत्येक वेळेला हे स्विच करा, इथे जा तिथे जा, हा नवीन नो नवीन, डोंट डू दिस. कीप इट व्हेरी सिम्पल, पोर्टफोलिओ कीप इट व्हेरी क्लीन, तर तुम्हाला जास्त मजा येईल. सेम जर मी 50,000ची SIP चालू केली असती 20 वर्षापूर्वी, तर माझी इन्व्हेस्टमेंट झाली असती 1,20,00,000. मी एकही इन्स्टॉलमेंट सोडलं नसतं तर माझे झाले असते 5 करोड. पण जसं मी बोललो की मी 10 दिवस मिस केले असते तर 5 करोडची अमाऊंट झाली असती 3,41,00,000. मित्रांनो, स्टेईंग इन द गेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या HNI क्लायंट्सना मी भेटतो, ज्या लोकांनी खूप पैसे बनवलेत, वेल्थ बनवली, त्यांचं एकच म्हणणं होतं की त्या पैशांकडे मी लक्ष दिलं नाही, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तू सांगितलेल्या पाथला मी कम्प्लिटली फॉलो केलं, हे दुसरी गोष्ट. या 2 गोष्टी एकत्र आल्या आणि आज पोर्टफोलिओ झालाय. इफ यू मिस 20 बेस्ट डेज, जे 5 करोड होणार होते ते होतात 2.5 करोड, ऑलमोस्ट 50%. आणि इफ यू मिस 30 बेस्ट डेज, 20 वर्षात 20 डेज, 20 वर्षात 10 दिवस, 20 वर्षात 30 दिवस. इमॅजिन करा. असं पण बघितलंय मी, एकाच वर्षात 5-5, 6-6 दिवस चांगले येतात आणि लोक नादात की मी टाइम करेन मार्केट, लोक इन्व्हेस्ट नाही करत. डोंट डू ऑल सच थिंग्स. एव्हरीवन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहेत. I hope I am making it very clear. A fully invested SIP turns 1.2 crores into 5 crores. A 4.2x wealth multiplier. You miss just the best 30 days and you end up with only 2 crores. Barely above what you put in. एक मी परवा लेख वाचलेला की जो फंडचा रिटर्न आहे आणि तुम्हाला मिळणारा रिटर्न, लेख नव्हता वाचला मी, ऍक्च्युली एका माझ्या सेमिनारमध्ये स्लाइड घेतलेली मी. ती किती लोकांनी तो सेमिनार अटेंड केला मला माहिती नाही. ओके, फंडचा रिटर्न समजा 12%, तर एका रिटेलरला 12%, तर रिटेलरला मिळतो फक्त 60%. ही 5%ची गॅप आहे ना, दिस इज बिहेवियरल गॅप. दिस इज बिहेवियर गॅप. मी परत रिपीट करतो, कुठल्याही फंडमध्ये समजा 5 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहिला तर 5 वर्षाचा रिटर्न समजा 12%,
तर तुम्हाला मिळतं 60%. का? कारण 5% इज बिहेवियर गॅप, अँड दिस बिहेवियर गॅप इज फुलफिल्ड बाय राहुल कुलकर्णी. तुम्ही तुमचं डोकं लावलं, तुम्ही स्विच करत राहिला, तुम्ही कन्सिस्टंट राहिला नाहीत, तर हा फरक पडतो. मी माझ्या सेमिनारमध्ये आधी एक सांगायचो की तुम्ही मिड कॅप कॅटेगरीतला बेस्ट फंड घ्या, मी मिड कॅप कॅटेगरीतला वर्स्ट फंड घेतो. ओके, आपण दोघंही सेम अमाऊंटची SIP चालू करू. तुम्ही मिड कॅपच्या आत्ताच्या बेस्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट केलाय, मी वर्स्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट केलाय, आणि आपण 10 वर्षांनी भेटूया. आय कॅन गॅरंटी यू की 10 वर्षांनी माझा फंड जास्त रिटर्न देईल. इट इज नॉट बिकॉज की त्या फंडने खूप परफॉर्म केलंय, इट इज बिकॉज ऑफ दिस बिहेवियर गॅप. तुम्हाला 2-3 वर्ष रिटर्न्स मिळाले की तुम्ही म्हणाल बघ मी बेस्ट फंड निवडलेला, पण तोच फंड नंतर रिटर्न नाही दिला तर तुम्ही काय म्हणाल, अरे आज हा बेस्ट फंड होता, आपण दुसऱ्या बेस्ट फंड मध्ये रिटर्न बघायचा चेस करू, तुम्ही तो फंड स्विच कराल. अँड हिअर कम्स इन टू प्ले द कॉन्सेप्ट ऑफ बिहेवियर गॅप. मी 10 वर्ष त्या फंड बरोबर राहील, 10 वर्षात मी एक फिनॉमिनल वेल्थ जनरेट करेन आणि तुम्ही तिथेच स्टकअप व्हाल. दॅट इज द पॉवर ऑफ अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. जेवढं तुम्हाला लवकर कळेल तेवढे तुमची लाईफ चेंज होईल. 3 रूल्स ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मी नेहमी सांगत असतो वारंवार. नेव्हर एव्हर ट्राय टू टाइम द मार्केट्स. No one, not even fund manager, economists, analysts can consistently predict market tops and bottoms. Every exit is a decision to also get the right entry. Most investors fail at both. दुसरं, नेव्हर चेज रिटर्न्स. कृपया करून माझ्या मित्राला 15% मिळत आहेत तर मला 12%च का मिळत आहेत, चेस करू नका. मला 15-18% मिळत आहेत, माझ्या मित्राला 12% मिळत आहेत म्हणजे मी काही फार छान केलंय, बिलकुल करू नका. माझ्याकडे खूप सारे क्लायंट्स येतात ज्यांचे CAGR 16-17% असतात, 15% असतात, आणि त्यांना असं वाटतं की अंडर माय गायडन्स त्यांचं CAGR अजून 2-3% वाढेल. मी त्यांना राम सांगतो, राहुल कुलकर्णी इज नॉट फॉर क्रिएटिंग रिटर्न्स, ही इज हिअर फॉर जनरेशनल वेल्थ. डोक्यातनं टाकून द्या की मी जनरेशनल वेल्थ करणारा माणूस आहे. And when I talk of generational wealth, it is in excess of 10 crores. We invest to create generational wealth. True wealth is not built in months, it is built over decades and passed on. एक लक्षात घ्या, तुम्ही आज म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे बनवले, तुमची मुलं पण एक सीड ऑफ थॉट घेऊन येतील की म्युच्युअल फंड्स ने बाबांचे पैसे बनवले, आपण पण पैसे बनवू शकतो. तुम्ही तुमच्या आई बाबांसारखं जर ट्रेडिशनल FDs करत राहिला, तुमची मुलं पण तेच करतील. अँड ट्रस्ट मी, तीच गोष्ट तुमच्या लिनिएज मध्ये फॉलो होईल. यू ब्रेक दॅट बॅरियर. म्युच्युअल फंड्स करा, 10 वर्षात पैसे बनवा, सेट अ टोन फॉर युअर नेक्स्ट जनरेशन, मास्टर करा ते. यू ऑलवेज हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स आणि यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स आणि यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. जेव्हा म्युच्युअल फंड्सची गोष्ट येते, जेव्हा मी डेटा सांगतो, आय वॉन्ट यू टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स फर्स्ट. आणि मला असं वाटतं की यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. खूप मेहनतीने मी डेटा घेऊन येतो. जेव्हा डेटा घेतो, जेव्हा अभ्यास करतो, माझा कन्व्हिक्शन मार्केटवर एवढा वाढतो की मला असं होतं की लोकांकडे पैसे लोक काय इन्व्हेस्ट नाही करत आहेत. द कन्व्हिक्शन केस, हिस्ट्री इज इन युअर साइड. अजून काय पाहिजे, सगळं तुमच्या साईडला आहे. क्रायसिस इज टेम्पररी. निफ्टी रिकवर्ड फ्रॉम एव्हरी वॉर, क्रायसिस, एव्हरी पॅन्डेमिक. फास्टेस्ट रिकव्हरीज ऑफन फॉलो डीपेस्ट करेक्शन्स. इंडिया स्ट्रक्चरल ग्रोथ स्टोरी ऑलवेज रिमेन्स इंटॅक्ट. कॅटेगरीज रिवॉर्ड पेशन्स. मी जसं बोललो की मिड आणि स्मॉल कॅप्स खूप आउट परफॉर्म करतात ज्याला मार्केट वळतं. दिस इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस, पण असं मी टेक्निकली बघितलंय. टाइम इन द मार्केट ऑलवेज बीट्स टायमिंग इन द मार्केट. बिल्ड वेल्थ बाय थिंकिंग बियॉन्ड द शॉर्ट टर्म. ऑलवेज स्टे इन्व्हेस्टेड. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोक पॅनिक होतात. लोकांना असं वाटतं
अरे रिटर्न नाही मिळालं, मी 1 महिना झाले एसआयपी सुरू केली, 1-1.5 वर्ष आले एसआयपी सुरू केली. डोंट डू दिस. आय होप माझं प्रेझेंटेशन तुम्हाला आवडलं असेल. तुम्हाला काही डाऊट्स असेल तुम्ही मला विचारा. आय एम हॅपी टू हेल्प यू. कॅन आय इन्व्हेस्ट मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड? डिपेंड्स किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे, का करायची आहे. कुठलाही फंड आपण का घेतो ना इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी मल्टी ॲसेट फंड घेतलेला कारण मला असं वाटतं गोल्ड सिल्वरमध्ये खूप रॅली येईल म्हणून मी केलेलं. थँक्यू रचना शिवाले, थँक्यू मॅडम. मला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी म्युच्युअल फंड्समध्ये यावं, फनॉमिनल वेल्थ क्रिएशन करावी. यू विल बी हॅपी, आय विल बी हॅपी. मी एवढे फ्री ऑफ कॉस्ट का इंस्टाग्राम लाईव्ह करतो? कारण मला पाहिजे लोकांनी मनापासून पैसे बनवावे. मनी हॅज द पॉवर टू चेंज युअर लाईफ, ट्रस्ट मी. थँक्यू विजय जोशी. अरे अभि ओके अभि, थँक्यू. जय म्युच्युअल फंड्स, जय एसआयपी. येस, थँक्यू गौरव वाडेकर. बरं, दुसरी गोष्ट, तुम्हाला आमचं कन्सल्टेशन हवंय. तुम्ही फॉर्म भरा, माझ्या टीमला कॉल करा. कुड यू शेअर दिस डेटा? माझं हे सगळे इन्स्टा लाईव्ह माझ्या पेजवर असतात, डोंट वरी. संतोष मोरे, थँक्यू व्हेरी मच. कुठला फंड चांगला आहे तुम्ही आमचं कन्सल्टेशन घ्या, तुम्हाला मी पूर्ण पोर्टफोलिओ देऊ, डोंट वरी. थँक्यू रुपेश जैन, थँक्यू. इन्व्हेस्ट लमसम कर ना ओम निगोजकर. येस, म्हणजे कन्सल्टेशन फ्री आहे. मी माझा हा पूर्ण इन्स्टा लाईव्ह आता अपलोड करेन, डोंट वरी. रुपेश जैन, व्हेरी गुड. महेश फ्रॉम डोंबिवली, क्या बात है. थँक्यू स्टीफन डिझोजा, थँक्यू. प्राजक्ता आठवले, थँक्यू व्हेरी मच. आय वॉन्ट एव्हरी वन की तुम्ही इन्व्हेस्ट करा. थँक्यू स्वप्नील जगताप, थँक्यू. थँक्यू दिगंबर, व्हेरी गुड. बिंदास करा इन्व्हेस्ट, ट्रस्ट मी. एवढा डेटा का घेऊन येतोय? मार्केट वर जाताना सगळेच करतात, मार्केट खाली असताना जो इन्व्हेस्ट करतो ना तो जाम सस्टेन करतो नंतर. मयूर मंदारे, येस करता येईल. थँक्यू सौरभ. रुपेश जैन, तुम्ही मला डीएम करा, मी उद्याच्या उद्या टीमला सांगतो कॉन्टॅक्ट करायला. अक्षय कांबळेकर, बरेच वेळेला मी असं बघतो ना, लोक फॉर्म नीट भरत नाहीत, इनकम्प्लीट फॉर्म्स असतात ना, त्यांना आम्ही कॉल नाही करत. एफडी मोडून बिंदास इन्व्हेस्ट करा. एफडी तोडून बिंदास इन्व्हेस्ट करा. दिस इज टाइम टू इन्व्हेस्ट. वन टाइम इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट फेज आहे आत्ताची. इमर्जन्सी फंडला हात नाही लावायचा. इमर्जन्सी फंडला फंड समजू नका. इमर्जन्सी फंड सोडून पैसे असेल तर इन्व्हेस्ट करा. स्टॉक सेल करून पण इन्व्हेस्ट करू शकता. हो, बिंदास. सौरभ जी, थँक्यू व्हेरी मच. क्या बात है. अमित जिओ, व्हेरी गुड. 1 लाख एसआयपी, एक नंबर. एसआयपी टॉपअप करा, लमसम करा, जे करायचे ते करा, इन्व्हेस्ट करा बिंदास. व्हेरी गुड नितीन 801, व्हेरी गुड. जेव्हा पैसे साठायला लागतात ना, त्याच्यासारखं दुसरं सुख नाहीये, लक्षात ठेवा. मी अशी पण फेज बघितलीये जेव्हा 5 लाख पण नव्हते माझ्याकडे, आणि मी आत्ताही फेज बघतोय. इट इज अनइमॅजिनेबल. अक्षय कांबळेकर, व्हेरी गुड. चलो, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कन्सल्टेशन घ्या माझ्या टीमचं, माझ्या टीमला कॉल करा. दिस इज टाइम टू इन्व्हेस्ट. एसआयपी स्टॉपअप करा, एक्स्ट्रा एफडीज असेल, एक्स्ट्रा रिअल इस्टेट असेल, विका. म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा.
This will change your life. You have to trust mutual funds. You have to trust Rahul Kulkarni. Thank you.